की मी सगळीकडनं श्रेया घोषालकडे मेसेज पाठवलेला की हे गाणं करायचं, हे गाणं करायचं, बट तिच्याकडनं रिवर्ट येत नव्हतं, काहीच नाही. लिटरली यशराज पासून ते श्रेया घोषाल ज्या स्टुडिओमध्ये रेग्युलरली गाते तिथल्या इंजिनियरपासून सगळ्यांनी माझ्या वतीने तिला मेसेज टाकलेला. 16 तारखेला मला चॅनलकडनं फोन आला, तुझ्याकडे 1 दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. आणि मला त्याच दिवशी मला वाटतं दुपारी 3 वाजता वगैरे श्रेया घोषालचा मेसेज आला की समीर आय एम सो सॉरी, आय वॉज नॉट एबल टू डू इट. आणि मग डायरेक्ट तिने मला स्टुडिओ डिटेल्स पाठवले, कुठे कुठे जायचं, विल डू इट टुमॉरो. मी तिथे गेलो, ते गाणं डब केलं. शी लव्ड द सॉन्ग. तिने ऐकलं नव्हतं, तिने स्टुडिओमध्ये जायचं. मग तिने तिचे इनपुट्स टाकले की आपण जसं तू केलंयस. मी तिच्याकडनं ना छोटे छोटे टेक्स्ट घेत होतो. तर ती म्हणली की असं नको करूया. ती बोलली की तू कंपोज केलंयस ना, तर ह्याचा गोडवा आहे ना त्या सलगपणामध्ये, ते गात 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 सलग. तू टेक्स्ट घेतोयस ना, त्यांनी मजा नाही येणार. म्हणजे श्वास यायला पाहिजे, मी सतत गाते कंटिन्युअसली, ते यायला पाहिजे. मी म्हटलं नो प्रॉब्लेम. हा, तसं तिने ते गायलं.